मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिताली आता सपकाळ साहेबांना सांगते, डॅड आम्हाला ॲक्च्युली आज एक बॅड न्यूज मिळाली आहे. तेव्हा काय झालं असं ते विचारतात. तेव्हा मिताली म्हणते की आज युवराजची बायको डेड झाल्याची खबर आम्हाला मिळाली आहे. तेव्हा हे ऐकताच आता सपकाळ साहेबांना धक्का बसतो. तेव्हा ते लगेच आपला चष्मा काढतात, त्यांच्या डोळ्यामध्ये आलेलं ते पाणी पुसतात. त्यांना पिंकीची आता खूप आठवण येते. तर इकडे पिंकी देखील ते ऐकत असते. तिला हे अजिबात पटत नसतं. तेव्हा मला अगोदर युवराज बरोबर बोलावं लागेल असं ते म्हणतात. तेव्हा मी त्याला बोलवून आणते असं मिताली म्हणते. त्यावरती सुशीला म्हणते, नको तू त्रास करून घेऊ नको, मी आणते त्याला बोलावून. तर आता युवराज तिथे आलेला असतो. तो म्हणतो, काहीही गरज नाही आहे माझ्याजवळ कुणी येण्याची, ऑलरेडी मी इथे आलेलो आहे असं म्हणून आता तो सर्वांना धक्काच देतो. त्यावरती आता युवराज पुढे होतो आणि म्हणतो, मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचंय. त्याने आता पिंकीला तिथे स्पष्टपणे पाहिलेलं असतं. तेव्हा आता नक्की तो काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष असतं. तर आता तुम्ही माझ्या मितालीबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहात ना असं सपकाळ साहेब विचारतात. तर आता युवराज हा पिंकीकडे पाहत मनातल्या मनात म्हणतो, ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. अहो पियूबाई काहीतरी बोला, सरपंचीनबाई काहीतरी बोला, नाहीतर आयुष्यभर असंच तुम्हाला गप्प राहावं लागेल असं म्हणून आता तो मनातल्या मनात विचार करत असतो. तोच सपकाळ साहेब म्हणतात, तुम्ही काही बोलत नाही याचा अर्थ तुम्हाला माझ्या मुलीबरोबर लग्न करायचं नाही, तुम्हाला माझ्या मुलीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही असं दिसतंय. तेव्हा सपकाळ साहेब हे खूपच चिडतात आणि म्हणतात की तुम्ही माझा वेळ वाया घालवला आणि तुम्ही माझ्या भावनांचा अपमान केलात, माझ्या मुलीचा अपमान केला, माझ्या मुलीचा वेळ वाया घालवला असं म्हणून आता मी तुम्हाला सोडणार नाही, बदला घेणारच. आता रागातच सपकाळ साहेब म्हणतात. त्यावरती बापूसाहेब तळमळीने विनंती करतात, अहो असं काही नाही आहे. तेव्हा आता पार्लमेंटमध्ये काय काय घडतं ते पाहाच, मी तुम्हाला अजिबात मदत करू शकत नाही असं रागात म्हणून सपकाळ साहेब एक धक्कादायक निर्णय सांगतात की तुमचं मंत्रिपद काय आता आमदारकीसुद्धा राहणार नाही. आता बापूसाहेब रडकुंडीला येतात आणि सपकाळ साहेबांसमोर हात जोडतात. तेव्हा सपकाळ साहेब म्हणतात, आता याचा काहीही उपयोग होणार नाही, तुमची येणारी आवक, देणग्या आणि तुमचे हप्ते सगळे मी बंद करून टाकणार. तेव्हा बापूसाहेब रडतात, हात जोडूनच म्हणतात, तुम्ही असं काहीही करू नका, आजपर्यंत तुम्हीच आमचे तारणहार आहात, पण जिवलग मित्रासारखे राहिलो आहोत. तेव्हा आता सपकाळ साहेब काहीच ऐकत नाही. हे पाहून धोंडे पाटील म्हणजेच बापूसाहेब लगेच सपकाळ साहेबांच्या पायाजवळ बसतात, त्यांच्या पाया पडू लागतात. तर सुशीला आता पदर पसरण्याचं नाटक करते. आता घरातील सर्वांना धक्का बसतो की हे दोघे वाकलेच कसे काय. तर आता युवराज त्या दोघांची अवस्था पाहत राहतो. इकडे पिंकीला आश्चर्य वाटतं की या दोघांचं नक्की काहीतरी स्वार्थ आहे यामध्ये. सपकाळ साहेब तसं बोलून देखील दाखवतात, अहो धोंडे पाटील तुमची ही नाटकं बंद करा अगोदर. तर आता युवराजला हे अजिबात आवडत नाही की त्याचे आईबाप हे कुणाची तरी माफी माग. तेव्हा आता युवराज हा मनातल्या मनात विचार करतो की पिंकी, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं होतं की आपल्या दोघांमध्ये कोणतंही सिक्रेट नको आहे, कारण आपण दोघेही त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढणार होतो. आता जर तुम्ही काही बोलणारच नसाल तर तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि आम्ही आमच्या मार्गाने जातो. मी ऑलरेडी तुम्हाला खूप वेळ दिला होता, अजूनही तुम्हाला काही बोलायचंच नसेल तर माझाही नाईलाज आहे, आता मला पुढे जायलाच हवं असं म्हणून आता तो सपकाळ साहेबांना म्हणतो की थांबा सपकाळ साहेब, कारण सपकाळ साहेब हे आता मितालीला घेऊन तेथून चाललेले असतात. तर आता सगळेजण युवराजकडे पाहू लागतात. तेव्हा युवराज पुढे होत आता पिंकीकडे पाहत म्हणतो, सरपंचबाई या जगात नाही, यावर आमचा विश्वास नाही आणि कधी नसणार सुद्धा आहे. पण तुम्ही म्हणताय ना ते पण बरोबर आहे, आपल्यावर तुटून प्रेम करणारी व्यक्ती आपल्यापासून कधीही लांब राहू शकत नाही. आता जर का सरपंचबाईंना कधी इकडे यायचं असतं तर त्या माझ्यासाठी कधीच इकडे आल्या असत्या. आता आम्हाला खात्री पटायला लागली आहेत की त्या कधीही इकडे येणार नाहीत. म्हणून तो आता पिंकीकडे पाहतो. तर पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. तर पुढे तो म्हणतो की मी मिताली बरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे. हे ऐकताच आता सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मिताली आणि युवराज एकमेकांकडे पाहतच राहतात. तर पिंकी पटकन खाली बसते. तिला आता काही सुचत नसतं, ती खूप रडत असते. आता सुशीला लगेच युवराजची दृष्ट काढते. तर आता सपकाळ साहेब आणि बापूसाहेब एकमेकांना मिठी मारतात. आपण व्याही व्याही होणार असं म्हणतात. तर आता सपकाळ साहेब म्हणतात, तुमचं मंत्रीपद आता कुठेही जाणार नाही, ते अगदी सुरक्षित राहणार, मी तुम्हाला मदत करणार, तुम्ही त्या खुर्चीवर बसणारच. आता बापूसाहेब खूपच खुश होतात. तर सुशीला म्हणते, तोंड गोड करण्यासाठी मी पटकन काहीतरी घेऊन येते, म्हणून ती लाडू घेऊन येते. तेव्हा आता
मिताली तिच्या हातातून ते ताट घेते आणि म्हणते मी सर्वांना आता लाडू भरवणार असं म्हणून आता ती युवराजला अगोदर भरवते आणि त्याचा उष्टा लाडू खाते. त्यामुळे आता पिंकीला खूप वाईट वाटतं. तर युवराज पिंकीकडे पाहत राहतो. तर आता पिंकी पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. आता मिताली युवराजचा हात पकडून त्याला सोफ्याजवळ घेऊन जाते आणि म्हणते चल आपण दोघे गप्पा मारूयात, लग्नानंतर आपण दोघे अगोदर एक हॉटेल ओपन करूयात. तेव्हा आता युवराजला आठवतं पिंकीला त्यांनी सांगितलं होतं की माझं पण हे ड्रीम आहे, मला एक हॉटेल ओपन करायचंय, ते पण मोठं. तर आता पिंकीला अजिबात हे पाहत नाही, ती बाहेर जाऊ लागते आणि खूप रडते. तेव्हा मिताली म्हणते थांब, मला माझ्या हाताने तुला मिठाई भरवायची. सपकाळ साहेब म्हणतात तुझ्या मिताली दीचं लग्न ठरलं आहे. तर आता पुढे सुशीला होते आणि जबरदस्तीने पिंकीच्या तोंडात बकाबका लाडू कोंबू लागते. ते पाहून युवराजला खूप वाईट वाटतं. तो आता थोडा पुढे होतो पण नंतर खाली बसून घेतो. तर आता सुशीला म्हणते त्या दिवशी तू गणपती विसर्जनामध्ये नाचत होती ना, तशी आता हळदीला तुला नाचवते की नाही बघ, तुला आनंद झाला असेल ना. तर पिंकी आता खूप रडू लागते. आता कसलीही पर्वा न करता लगेच सुशीला अजूनच तिच्या तोंडात लाडू कोंबते. तेव्हा पिंकीला आता अजिबात ते सहन होत नाही. तर सुशीला विचारते काय तुला आनंद झाला असेल ना. तेव्हा पिंकी म्हणते हो मला खूप आनंद झालाय असं म्हणून ती खूप रडते आणि तेथून जाते. तर युवराज तिच्याकडे पाहतच राहतो. इकडे धनंजय बापूसाहेब हे दोघेही आता ड्रिंक्स करत असतात. मग ते सुशीलाला विचारतात मग पुढे प्लॅन काय आहे. तेव्हा सुशीला म्हणते प्लॅन असा काही नाही, मागच्या वेळी युवराजचं लग्न त्या घाटवाडीच्या मुलीला तुम्ही घेऊन आलात आणि मग त्याचं लग्न लावून दिलं, पण ह्यावेळी असं नाही आहे. ह्यावेळी सगळं माझ्या कसं मर्जीने झालं आहे, म्हणजे माझ्या मनासारखं, आणि युवराजचं लग्न अगदी धूमधडाक्यात मला वाटेल ना तसंच मी करणार. तेव्हा तुम्ही तर खूपच खुश दिसताय सुशीला देवी असं आता बापूसाहेब म्हणतात. त्यावरती आता सुशीला म्हणते की हो मी खुश दिसते कारण माझ्या मनासारख्या गोष्टी घडत आहेत. तर आता तुम्ही चकना वगैरे आणणार होतात ना असं बापूसाहेब म्हणतात. तेव्हा सुशीला म्हणते हो मी घेऊन येते. तर एवढेही खुश राहू नका, संकट अजून टळलेलं नाही असं बापूसाहेब जाता जाता सुशीलाला म्हणतात. तर सुशीला त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर काही वेळाने आता बापूसाहेब धनंजयला म्हणतात जावई बापू आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल कारण आपल्यावरचं संकट अजून टळलेलं नाही आहे. त्यावरती धनंजय म्हणतो हो मला माहीत आहे, कारण पिंकी मेलेली नाही, ती जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली होती हे आपल्याला सत्य माहीत आहे. आपल्यापासून जी माहिती लपवली गेली होती ती आता उघडकीस आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आता मी काय करतो, मीच आता SP साहेबांची मदत घेऊन आमदारकीच्या पदाचा उपयोग करून घेत मी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळी माहिती काढून घेणार की नक्की पिंकी जिवंत आहे की नाही. युवराजच्या लग्नाची बातमी देखील सर्वत्र पसरेल. मग आता ती घाटवाडीची मुलगी इकडे येणारच नक्की लग्न मोडायला. धनंजय म्हणतो पुढे काय करायचं. त्यावरती आता तुम्ही अगोदर SP साहेबांना फोन लावा, मी पाहतो पुढे काय काय करायचं. मी स्वतः तिकडे जाणार, तुम्ही घरात राहून सगळी सूत्र हलवायची आणि मी बाहेर राहून सगळी सूत्र हलवणार असं आता बापूसाहेब म्हणतात. धनंजय SP साहेबांना फोन करतो. तर दुसरीकडे डॉक्टर देवयानीला पिंकीचा फोन येतो. तेव्हा काय झालं असं त्या विचारतात. पिंकी म्हणते मला काहीही सुचत नाही आता, कारण धनींनी मिताली बरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला आहे. तेव्हा हे सत्य ऐकता जाता डॉक्टर देवयानींना देखील धक्का बसतो. तेव्हा त्या म्हणतात तू काळजी करू नको, हे बघ तुझी पहिली प्रायोरिटी ही गजराज धोंडे पाटील हवेत, कारण गजराज धोंडे पाटील काहीही करू शकतात. तेव्हा पिंकी म्हणते हो पण माझे धनी, त्यावरती तू धनींची काळजी करू नको, युवराजचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना, ते प्रेमच तुझ्या कामी येणार आहे असं आता डॉक्टर देवयानी तिला धीर देत म्हणतात. मग त्यानंतर आता गजराजची दुसरी चाल काय असेल याकडे तू बारीक लक्ष दे असं आता डॉक्टर देवयानी पिंकीला म्हणतात. तेव्हा पिंकी आता ठीक आहे असं म्हणते आणि फोन ठेवते. तर आता पिंकीला की पुढे नक्की काय करायचं. होपची तोप अशी ब्लास्ट होऊ द्यायची नाही. आता गजराज धोंडे पाटलाला समजेल की पिंकी काय चीज आहे. आता मित्रांनो पुढील भागामध्ये बापूसाहेब हे आता वेश बदलून लगेच त्या हॉस्पिटलमध्ये जातात आणि डॉक्टरांच्या पाया पडत म्हणतात की अहो ती माझी मुलगी होती, ॲक्सिडेंट झाला होता ती. तेव्हा डॉक्टर देवयानी सदावर्ते ह्या तिला इकडे घेऊन आल्या होत्या जखमी अवस्थेत. त्यांनीच तिच्यावर उपचार केले आणि मग त्यास
तिला आता कुठे घेऊन गेले आहेत नाही माहीत. तेव्हा आता बापूसाहेबांना समजतं पिंकी तर जिवंत आहे. मग आता बापूसाहेब हे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा डॉक्टर देवयानींबद्दल बापूसाहेब सगळी माहिती काढतात. बापूसाहेबांना समजतं की डॉक्टर देवयानी आणि पिंकी या दोघीही आडगावच्या हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. तर आता बापूसाहेब खूपच घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.